जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. जय
राधा गोकुलानंद राधा गोकुलानंद राधे। जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय। जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय सुदर्शन। जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत। His Divine Grace अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। श्री श्री राधा गोकुलानंद की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई श्री सुदर्शन की जय। श्री श्री राधा गिरिधारी की जय। निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारणं। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरत्विषे नमः। पंचतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनम्। रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता।
श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान् श्रीचैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादर न परः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। कालकंठ प्रभूने ज्यावेळी आमंत्रण दिलं की इकडे आंबेवाडीमध्ये या आणि इकडे आम्ही कार्यक्रम करू, सत्संग करू, तर त्याच तत्क्षणी मी उत्तर दिलं नक्की मी येईन। आंबेवाडीचे स्मरण खूप छान आहेत। अनेक वर्षापासून आंबेवाडीमध्ये मी येत आहे आणि मागच्या वेळी कधी आलो होतो किती एक वर्ष झालं असेल। त्याच्यानंतर पहिल्यांदा आलो, दरवर्षी वार्षिक कार्यक्रमाला यायचो, ते मैदानमध्ये व्हायचं, शाळेमध्ये नाही का, शाळेच्या मैदानमध्ये व्हायचं आणि अनेक सगळे गावकरी यायचे आणि हरिबोल हरिबोल म्हणून सगळे बोलायचे। तर आम्ही ऐकलं की आपण अनेक भक्त वृंदावनला जाऊन आलात म्हणून, होय का? तर कोण कोण वृंदावनला जाऊन आला, जरा हात बघा, वर करा बघू। अच्छा, हा, आणि इकडे माताजी लोक पण आहेत, खूप छान। तर बाकी लोक का नाही गेले वृंदावन? आणि असं ऐकलं की तुम्ही विमानामधून गेला, असं सगळं खबर आहे सगळीकडे, देशभरात पसरली आहे खबर। आंबेवाडीचे भक्त गेले होते वृंदावन मध्ये। कसं वाटली, झाली का बरोबर? आनंद आला? कोणाला आनंद आला यात्रेमध्ये हात वर करा बघू। कोणाला आनंद नाही आला हात वर करा। वृंदावन आणि आनंद यांच्या दोन शब्दामध्ये अंतर नाही आहे, कारण वृंदावन म्हणजे भगवंतांचं घर, भगवंतांचं धाम, आणि तिकडे दिव्य आनंदाचा अनुभव भगवंत त्यांच्या भक्तांच्या सोबत करत असतात नेहमी। भगवंतांची लीला दोन प्रकारची असतात, एक प्रकट लीला आणि दुसरी अप्रकट लीला। ज्यावेळी भगवंत अवतार घेतात आणि स्वतः येतात तिकडे, जसं ते 5000 वर्षापूर्वी आले होते वृंदावनमध्ये आणि त्यांनी लीला केली, सगळं मी बघितलं, तर त्यांना आम्ही प्रकट लीला म्हणतो। आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांचा तिरुभाव झाला, म्हणजे ते अदृश्य झाले आणि स्वधाम गेले, तर त्यांची प्रकट लीला संपली, पण त्यांची लीला संपली नाही। अजून लीला वृंदावन धाम मध्ये चालू आहे। ज्यांचे डोळे आहेत ते बघू शकतात, म्हणजे कुठचे डोळे? आमचे हे डोळे नव्हे, त्याच्यासाठी दिव्य चक्षु म्हणजे आध्यात्मिक डोळे पाहिजेत। प्रेमांजन भक्ती विलोचनेन, प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन। तर प्रेमाचं अंजन लावून, प्रेम म्हणजे कृष्ण प्रेम, भक्तीचं अंजन लावून आम्ही वृंदावनाचं जे खरोखर स्वरूप आहे ते आम्ही बघू शकतो। भगवंतांची लीला बघणे हे काय असं सहजपणे होत नाही,
अनेक जन्म खूप तपश्चर्या करून भगवंतांची निस्वार्थ भावनेने शुद्ध सेवा केल्यानंतर ते प्राप्त होते. अनेक लोक असंच जातात आणि कुठे झाडाच्या पाठीमागे तिकडे आम्हाला भगवंत दिसले असं सगळं होत नाही. असं भगवंत प्राप्त होत नाहीत. तर भगवंत त्यांना प्राप्त होतात जे खूप नम्र असतात, ज्यांचे अहंकार नसतं, ज्यांचं काही स्वार्थ नसतं, देहात्मबुद्धी नसते आणि जे फक्त भगवंतांना शुद्ध प्रेम करतात. फक्त त्यांना परवानगी आहे खरोखर वृंदावनमध्ये प्रवेश करायची. प्रभुपादांचं नाव ऐकलं ना सगळ्यांनी. तर श्रील प्रभुपाद म्हणायचे की वृंदावनमध्ये आम्ही रेलगाडीचं किंवा विमानाचं तिकीट घेऊन प्रवेश करू शकत नाही. पण तुम्ही म्हणाल आम्ही तर विमानाचं तिकीट घेऊनच गेलो की. कोणी म्हणतील आम्ही ट्रेनचं तिकीट घेऊन गेलो की आम्ही. होय, तर जे वृंदावनाचं एक भौगोलिक स्वरूप आहे, बाह्य एक स्वरूप आहे, त्याच्यामध्ये आम्ही रेलगाडीचं तिकीट विकत घेऊन विमानाचं तिकीट घेऊन आम्ही जाऊ शकतो, प्रवेश करू शकतो. पण खरोखर वृंदावनामध्ये प्रवेश करायचा असलं तर त्याच्यासाठी विशेष योग्यताची गरज आहे. श्रील प्रभुपाद असे म्हणतात की ज्याप्रमाणे ज्यावेळी भगवंत इकडे प्रकट होतात जगामध्ये अवतार घेऊन, अनेक लोक त्यांना बघतात, पण ते ठराविक लोकच असतात ज्यांच्या मनामध्ये जे भगवंतांना ओळखतात. आणि कोण आहे ते भगवंतांना ओळखतात? ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे भगवंतांच्या प्रती. फक्त तेच ओळखतात भगवंतांना की हे भगवंत आहेत म्हणून. बाकी लोक भगवंतांना डोळ्याच्या समोर बघत असतील, बघतात ते, पण त्यांना ते समजत नाही की हे कोण आहे. त्यांना वाटतं की हे कोणी साधारण मनुष्य आहे, हे कोणी राजकुमार आहे किंवा कोण आहे. खूप वेगळे वेगळे त्यांचे विचार असतात, पण त्यांना समजत नाही. तर फक्त भगवंतांचं दर्शन करणे एवढे पुरणार नाही. बघा, आश्चर्याची गोष्टी सांगत आहे तुम्हाला. फक्त भगवंतांचं दर्शन करणे हे महत्वाचे नाही आहे. शेवटी बघा, रावणने आणि कुंभकर्णने पण भगवंतांचं दर्शन केलं की नाही? भगवान रामचंद्रांचं. कंसाचं नाव ऐकलंय ना? शिशुपाल, शाल्व, हे सगळे मोठे मोठे असुर होते. जरासंध, यांनी सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन केलं. किती असे मोठे मोठे राक्षस होते, असुर होते, ज्यांनी भगवंतांचं प्रत्यक्ष अमोरसमोर दर्शन केलं. पण त्यांच्या मनामध्ये काय भक्ती भावना जागृत झाली का? नाही. तर चैतन्य महाप्रभू असं म्हणतात की जर हृदयामध्ये भक्ती आमची नाही आहे, फक्त भगवंतांचं दर्शन केलं तरी काही उपयोग नाही होणार. उलट नुकसान होणार. का? आम्ही अपराध करणार. अरे हे काय भगवान, भगवंत थोडी आहे, हे तर आमच्यासारखे मनुष्य आहेत. आणि आम्ही अपराध करणार आणि ते अपराध आमच्यासाठी खूप हानिकारक होणार. पण जे लोक भगवंतांना बघत नाहीत, बघू शकत नाहीत किंवा प्रत्यक्ष डोळ्याच्या समोर त्यांना दिसत नाहीत, जर ते भगवंतांची सेवा करत असतात, भगवंतांची भक्ती करत असतात, काटेकोरपणे नियमांचं पालन करत असतात, विनम्रतेने भक्तांच्या मध्ये राहून भगवंतांची सेवा करत असतात, त्यांना एक ना एक दिवस स्वतः भगवंत प्रकट करून देतात. प्रभुपादांचे गुरु महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की भगवंतांचं दर्शन करायला एवढे तुम्ही आतुर होऊ नका. तुम्ही एवढे छान भगवंतांची सेवा करा की भगवंत तुम्हाला बघायला खूप इच्छुक असतील, खूप आतुर होतील. म्हणजे तात्पर्य काय आहे
की आम्ही भगवंतांची सेवा एवढी छान केली पाहिजे की भगवंत विचार करतील, कोण आहे आंबेवाडीचे भक्त, बघू कुठे आहे, अच्छा अच्छा तिकडे आहे का, अच्छा अच्छा हे माझे छान भक्त आहेत, एवढी छान सेवा करत आहे. ज्यावेळी अशी कृपादृष्टी आमच्यावर येईल, आमचं जीवन धन्य झालं. बघा, जरी आम्ही प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन नाही जरी केलं, काही हरकत नाही. जर आम्ही छान भगवंतांची सेवा केली, आमच्या हृदयामध्ये त्यांच्या प्रती शुद्ध प्रेम जागृत झालं, तेवढं पुरे. मग आम्ही भगवंतांचे कृपाचे पात्र होणार. आणि मग ज्यावेळी भगवंत योग्य समजतील, त्यावेळी आम्हाला त्यांच्या धामामध्ये घेऊन जातील आणि प्रत्यक्ष त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहू शकणार अनंतकाल. आणि दुसरे जे केवळ सहज मानतात की आम्ही इकडे तिकडे जाऊन भगवंतांचं दर्शन करू, अनेक लोक असं भजन गातात की आम्हाला भगवंतांचं दर्शन पाहिजे. ज्यांना भक्ती काय आहे ते माहीत नाहीये, पण असेच गाणे वगैरे म्हणतात, परंतु भक्ती खरोखर काय आहे त्यांना माहीत नाहीये. तर फक्त भगवंतांचं दर्शन करणे एवढी भक्ती नाहीये. भगवंतांची प्रेमपूर्वक सेवा करणे हे भक्ती आहे. जर आम्ही सेवा करून भगवंतांना प्रसन्न करायची इच्छा आमच्यामध्ये असली, त्याला आम्ही भक्ती म्हणतो. जर कोणी भगवंतांना प्रसन्न केलं, पण भगवंतांना प्रसन्न करायची इच्छा त्यांच्या हृदयामध्ये नसली, तर ते भक्ती नाही आहे. लक्ष देऊन ऐका. जर भगवंत काही प्रसन्न झाले आमच्या कार्यामुळे, परंतु आम्हाला भगवंतांना प्रसन्न करायची इच्छा नव्हती, तर आमचं ते कार्य भक्ती नाही आहे. बघा, ज्यावेळी रावणने श्री रामचंद्रांच्या बरोबर युद्ध केलं, तर श्री रामचंद्र क्षत्रिय होते, तर त्यांना युद्ध करायचा आनंद पण घ्यायचं होतं, वीर रसाचं आस्वादन करायचं होतं. त्यामुळे त्यांना आनंद झाला. ते वीर रसाचं आस्वादन करून त्यांना थोडा दिव्य आनंद झाला. तर रावणच्या कार्यामुळे श्रीरामांना थोडं आनंद भेटला. परंतु रावण भक्त आहे का? नाही. रावण असुरच आहे, राक्षस आहे तो. कारण भगवंत प्रसन्न झाले ते वेगळी गोष्टी आहे, पण रावणाच्या हृदयामध्ये इच्छा नव्हती की मी भगवंतांना प्रसन्न करणार म्हणून. त्यामुळे रावणला आम्ही भक्त मानत नाही. आणि दुसरं उदाहरण बघा, वृंदावनमध्ये ज्यावेळी माता यशोदा श्रीकृष्णांना दूध पाजवत होती, त्यावेळी अचानक जे शेगडीवर ठेवलेलं, जे चूळवर ठेवलेलं जे दूध आहे ते उंच आलं, तर कृष्णाला सोडून माता यशोदा तिकडे पळत गेली. आणि कृष्णांना राग आला की अरे माझं पोट भरलं नाही, अजून मला दूध प्यायचं आहे, आणि माझी आई असंच मला सोडून गेली कुठेतरी. तर त्यांना राग आला. तर एक दृष्टीने बघितलं तर माता यशोदाच्या कार्यामुळे श्रीकृष्ण त्यांना राग आलं. तर आम्ही असं म्हणतो का की यशोदा माता भक्त नाही आहे कारण त्यांनी श्रीकृष्णांना रागिष्ट म्हणजे त्यांना राग आणलं म्हणून त्यांच्यामध्ये? नाही. कारण यशोदा माता जी आहे ते श्रेष्ठ भक्त आहेत भगवंतांची. त्यांच्या कणकणमध्ये भगवंतांचे कृष्णमयी म्हणतात, त्यांचं एक दुसरं नाव आहे कृष्णमयी. त्यांच्या कणकणामध्ये कृष्ण आहे. प्रत्येक त्यांचा विचार फक्त श्रीकृष्णांना कसं संतुष्ट करायचं, श्रीकृष्णांची सेवा कशी करायची, हीच एक इच्छा असते. शुद्ध भक्त आहेत माता यशोदा. तर शुद्ध भक्तीमध्ये जर कधी कधी असं कार्य होतं की भगवंत नाराज होतात, तर ते अपराध नाही आहे. माता यशोदाला पण आम्ही श्रेष्ठ भक्त मानतो. त्यामुळे भक्ती मार्गामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्टी म्हणजे काय आहे की आमच्या हृदयामध्ये भगवंतांना प्रसन्न करायची इच्छा असली पाहिजे. भगवंतांची सेवा करून त्यांना प्रसन्न करायची इच्छा असली पाहिजे. आणि भगवंतांना का प्रसन्न करायचं?
फक्त आमच्यासाठी नव्हे. कोणी जर मंदिरमध्ये जात असेल, देवा मला थोडं मला पैशांची गरज आहे, तर तुमची मी खूप सेवा करणार आणि सेवा करून तुम्हाला एवढं मी प्रसन्न करणार, तुमच्यासाठी तुळशी आणणार, तुम्हाला नैवेद्यामध्ये छान छान सगळं पुरणपोळी हे ते सगळं देणार आणि फुलं आणणार तुमच्यासाठी मंदिर बांधणार, सगळं काय करणार तुमच्यासाठी. पण त्याच्या बदले मला थोडं पैसे पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये काय झालं, हे स्वार्थ आहे. हे भक्ती करत आहेत ते, पण हे शुद्ध भक्ती नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये व्यापार आहे थोडं. भगवंतांना ते सांगत आहेत आम्ही तुमची सेवा करणार, तुम्हाला प्रसन्न करणार, परंतु त्याच्या बदले आम्हाला काहीतरी पाहिजे. आम्हाला धन पाहिजे, शक्ती पाहिजे, यश पाहिजे, जे काही असेल. पण माता यशोदेसारखं ज्यावेळी आम्ही भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो आणि अजिबात काही स्वार्थ राहत नाही त्याच्यामध्ये, फक्त भगवंतांना प्रसन्न करणे त्यांच्या सुखासाठी, हे श्रेष्ठतम भक्ती आहे. आणि ही वृंदावनची भक्ती आहे. तर एवढं सगळं मी का सांगितलं, कारण तुम्ही सर्व वृंदावनला जाऊन आले. तर ही वृंदावनची भक्ती आहे. आणि वृंदावनमध्ये जे गोपी वगैरे असतात त्यांच्या मनामध्ये अजिबात काही स्वार्थ नाही आहे. एकदा असं झालं की कृष्णांना थोडं डोकं दुखत होतं. नारद मुनी त्यांच्याकडे होते. नारद मुनीचं नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल. तर वेगळे वैद्य आले, कविराज आले, त्यांनी सगळं औषधं वगैरे दिले, काही उपाय इलाज झालाच नाही. मग नारद मुनींनी विचारलं की आता काय मार्ग आहे, तुम्हाला ते डोकं दुखत आहे, औषध काय आहे, कुठचं औषध आहे आता. भगवंतांनी म्हटलं एकच औषध आहे की माझे जे भक्त आहेत त्यांच्या चरणामध्ये जे धुळी आहे, ते चरण धुळी माझं डोक्यावर ठेवलं तर माझं डोकंदुखी बंद होणार. तर नारद मुनी तुम्ही माझे श्रेष्ठ भक्त आहेत, तुमची चरण धुळी द्या मला. नारद मुनी घाबरले. अरे असं कसं होईल, आम्ही भक्त आहे आणि भगवंतांची धुळी आम्ही आमच्या डोक्यावर ठेवायला पाहिजे, असं नव्हे की आमची चरण धुळी तुमच्या डोक्यावर ठेवलं पाहिजे म्हणून. असं कसं होईल, मोठा अपराध आहे. स्वतः भगवंत मागत आहेत त्यांच्याकडून की तुम्ही तुमची चरण धुळी द्या. तर नारद मुनी घाबरले, असं कसं आम्ही करू. तर मग भगवंतांनी म्हटलं, कारण त्याने दाखवायचं होतं की वृंदावनची भक्ती म्हणजे किती श्रेष्ठ आहे म्हणून. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही वृंदावनमध्ये गोपी आहेत त्यांच्याकडे तुम्ही जावा आणि त्यांना सांगा की माझं डोकं दुखत आहे आणि मला त्यांची चरण धुली पाहिजे म्हणून. तर नारद मुनी गेले. नारद मुनीला बघून सगळे गोपी संतुष्ट झाले, प्रणाम केलं त्यांना. नारद मुनी तुमची काय सेवा करू, तुम्ही एवढे श्रेष्ठ संत आहात, आमच्याकडे आलात तुम्ही, आमचं जीवन धन्य झालं. नारद मुनी म्हटलं बघा मोठी समस्या आहे. काय समस्या आहे, श्रीकृष्णांचं डोकं दुखत आहे. हो का, मग काय उपाय याच्यासाठी. उपाय एकच आहे की त्यांच्या भक्तांच्या चरणमध्ये जे धूळ आहे ते आम्ही गोळा केलं पाहिजे आणि ते भगवंतांच्या डोक्यावर लावलं. असं का, मग घ्या आमच्या चरणामध्ये जेवढं धूळ आहे ते घ्या. आणि त्याने बाल्टी आणून एक करून सगळं भरून त्यांना दिलं. आणि नारद मुनींना आश्चर्य झालं, अरे तुम्ही भगवंतांचे भक्त आणि तुमच्या चरणाची धुली तुम्ही भगवंतांच्या डोक्यावर ठेवायला तयार आहेत, तुम्हाला माहित नाही ह्याचा परिणाम काय होईल. जसं काही पवित्र वस्तू असतात ना, त्याला आम्ही पायाने स्पर्श करू नये, आम्हाला सर्वांना माहीत आहे ना. कोणाचं शरीराला पण जर आमच्या पायाने स्पर्श झालो तर आम्ही काय करतो, त्यांना जरा स्पर्श करून आम्ही असं नमस्कार करतो नाही का. कारण आम्ही आमच्या पायाने स्पर्श कोणाला करू नये. आणि असं खास करून काही पवित्र वस्तू जर असले, जसं हे करताल वगैरे असलं, चुकीने जर पायाला लागलं तर आम्ही असं डोक्याला असं स्पर्श करतो. तर स्वतः भगवंतांचं असं आमच्या पायाचा स्पर्श करणे त्यांच्या डोक्यावर,
तर नारद मुनी म्हटलं की तुम्हाला माहित नाही काय की मोठं अपराध आहे, तुम्हाला नरक जावं लागेल, नेहमी तुम्हाला अनंतकाल नरकामध्ये राहावं लागेल. तर गोपीने उत्तर दिलं की जर आमच्या नरकमध्ये राहिल्यामुळे जर भगवान श्रीकृष्णांना डोकेदुखीपासून थोडं आराम मिळत असेल तर आम्ही तयार आहे. त्यावेळी नारद मुनींना समजलं की श्रीकृष्णांनी त्यांना वृंदावनच्या गोपीकडे का पाठवलं होतं म्हणून. तर हे वृंदावनचा भाव आहे. भाव खरोखर असं असलं पाहिजे. कारण निस्वार्थपणे स्वतःची काय काळजी नाही करायची, आमच्यासाठी काय चांगलं आहे, बरं आहे, नाही, भगवंतासाठी काय बरं आहे, त्यांना कसं आम्ही सुख देऊ शकतो ते भक्त बघतो. तर वृंदावन त्यामुळे खूप विशेष आहे. आणि वृंदावनची लीला फक्त वृंदावनमध्ये दिसून येतात. श्रीकृष्ण पण ज्यावेळी वृंदावनचे बाहेर येतात तर वृंदावनची लीला बाहेर करत नाहीत. कारण वृंदावन श्रीकृष्णांचं घर आहे. बाकी जेवढे स्थान आहेत ते घर नाहीये भगवंतांचे, ते धाम आहेत पण स्वतः भगवंतांचं घर नाही. आता कोणी जर मोठे व्यक्ती असले समजा, त्यामुळे त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांची ओळख करायची आहे, त्यांना खूप जवळपासून ओळखायचं आहे त्यांना, तर कुठे भेटलेलं बरं त्यांना सांगा बघा. त्यांना त्यांच्या दफ्तरमध्ये, ऑफिसमध्ये भेटलेलं बरं की कारखान्यामध्ये भेटलेलं बरं, रस्त्यावर भेटलेलं बरं की कुठे भेटलेलं बरं? त्यांना कुठे भेटलं तर त्यांना आम्ही एकदम जवळपासून बघू शकणार? घरी. पण घरी कोणी काय जाऊ शकतं काय घरी? आता प्रधानमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान त्यांच्याकडे आम्ही असं जाऊ शकतो का? नाही. ओळख पाहिजे तरच आम्ही जाऊ शकतो. कोणीही भगवंतांच्या घरी जाऊ शकत, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या घरी जाऊ शकत नाही. पण जर ओळख असली, त्यांचे जे जवळचे ओळखीचे कोणी असले तर त्यांना आम्ही सांगितलं की जरा ओळख करून द्या आम्हाला, तर ते म्हणतील आम्ही ओळख करून देतो, तुम्ही या. तर त्याचप्रमाणे भगवंतांचे जे वृंदावनचे भक्त असतात ते आम्हाला ओळख करून देतात भगवंतांची आणि सांगतात आम्ही ठीक आहे, कृष्णांच्या घरामध्ये तुम्हाला आम्ही घेऊन जातो, या. ज्यावेळी एक न्यायाधीश असतात, न्यायाधीश म्हणजे समजलं ना तुम्हाला, अदालतमध्ये जे जज असतात ते बसतात, निर्णय घेतात. ज्यावेळी त्यांच्या समोर सगळे विषय येतात, काय हे माझी जमीन आहे, नाही माझी आहे, तर ते मग शेवटी कोर्टमध्ये जाते आणि ते न्यायाधीश बसलेले असतात आणि ते काही निर्णय घेतात. कधी कधी मोठे मोठे विषय त्यांच्या समोर येतात. कोणाचं कोणी काही खून केले, काय केले, कोणाला मृत्यूदंड द्यावं लागतं त्यांना, कोणाला काही पुरस्कार द्यावं लागतं त्यांना. असे मोठे मोठे निर्णय ते न्यायाधीश घेतात कधी. आणि अदालतमध्ये, न्यायालयामध्ये सगळ्यांनी एकदम शिस्ताचं पालन करायची खूप गरज आहे. म्हणजे वकील बसले तिकडे म्हणून, होय ना, असं काय कपडे आम्ही घालून जाऊ शकतो का? कैसाच जरी घातलं कपडे, नाही. असं पायवरून करून आम्ही बसू शकतो काय अदालत, न्यायालयामध्ये? नाही बसू शकत. तुम्ही जर एका पायावर दुसरे पाय जरी टाकले तर म्हणणार असं बसायचं नाही म्हणून. न्यायाधीश बसलेत, बरोबर बसा तुम्ही म्हणून असं म्हणतात. तर सगळे घाबरतात, कोण न्यायाधीश आहे, काय निर्णय घेणार. पण तेच न्यायाधीश ज्यावेळी घरी असतात, त्यांचे कोणी नातू असेल, त्याला खांद्यावर बसून खेळत असेल, त्यावेळी नातू घाबरत नाही, नाही का, की न्यायाधीश आहेत, काय निर्णय घेणार, मृत्यूदंड देणार, हे भीती आहे का नातूला? नातू खूप आनंदाने त्या न्यायाधीशच्या खांद्यावर चढणार, त्यांचे केस पे करणार, सगळं असं करत राहणार. हे फरक आहे कार्यालयामध्ये आणि घरामध्ये. तर ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण विष्णूचं स्वरूप घेतात आणि त्यांचे विविध वेगळे वेगळे त्यांचे प्रतिनिधी असतात, जे
संसाराचं प्रपंचाचं कार्य करतात, सृष्टीचं सृजन करायचं आहे, मग पालन करायचं आहे, संहार करायचा आहे, सगळे अनंत कोटी जे जीव आहेत त्यांना त्यांचे कर्माचं फळ द्यायचं आहे. हे सगळं कार्य स्वतः भगवान श्रीकृष्ण करत नाहीत. ते म्हणतात मला कार्यालयामध्ये जायला आवडत नाही, मला माझ्या घरामध्ये राहून आनंद घ्यायचा आहे. आता नाईलाज म्हणून आम्ही सगळं जातो व्यापारासाठी, नोकरीसाठी. असंच आरामशीर मिळत असेल पैसे तर आम्ही जाणार काय? दुकानमध्ये दिवसभर बसणार, कार्यालयामध्ये जाऊन दिवसभर बसणार, व्यापारासाठी जाणार काय? नाही. कारण नाईलाज आहे तर आम्हाला जावं लागतं. सगळ्यांना वाटतं की आम्ही घरी बसून थोडं आनंद घ्यावं म्हणून, त्यामुळे सुट्टीची वाट बघतात सगळे. पण तसंच भगवान श्रीकृष्णांची पण इच्छा आहे मी माझ्या घरामध्येच राहू, वृंदावनमध्ये. हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांडांची स्थापना करणे, निर्माण करणे, हे सगळं काय, हे माझे अंश आहेत ना विष्णू वगैरे, त्यांना मी सगळं सोपून देतो. आणि मी काय करणार, मी माझ्या घरात राहणार, वासुरी वाजवणार, गाय चारवणार, गोपींचे बरोबर रासलीला करणार, माझे आई बाबा यशोदा माता आणि नंद महाराजांना आनंद देणार, आणि माझे जे ग्वालबाल मित्र आहेत त्यांच्याबरोबर खूप खेळणार. हेच मी करणार. तर शेवटी बघितलं तर भगवंतांचं एकच कार्य आहे, आनंद घेणे. हे सगळं प्रपंचाला सांभाळणे, हे करणे, दंड देणे, कोणाला पुरस्कार देणे, हे सगळं भगवंतांचे कार्य नाही आहे. ते म्हणतात मला करायचं नाही, तुम्ही करा. त्यांचे जे विस्तार आहेत, भगवान विष्णू आहे आणि त्यांचे प्रतिनिधी जे देवतागण आहेत त्यांना ते सोपून टाकतात, तुम्ही करा हे सगळं. तर भगवंतांच्या घरामध्ये ज्याप्रमाणे भगवंत वागतात त्यांच्या भक्तांबरोबर, ते आम्ही कुठेही दुसऱ्या जागेवर बघू शकत नाहीत. जसं न्यायाधीशच्या सोबत त्यांचे नातू वगैरे वगैरे ते घरचे लोक जसं वागतात, तसं बाहेर कोणी वागू शकत नाहीत. ते घराच्या बाहेर आले की सगळे सलाम करायला सुरू करतात. घरामध्ये आले की न्यायाधीशला बायको सलाम करते का? उलट काय बोलणार, आज एवढं उशीर का झाला, उशीर झाला ना, असं ना, आता उद्या नाही यायचं, असं उशिरात लवकर यायचं, ऐकावं लागतं. त्यावेळी न्यायाधीश म्हणू शकणार नाही मी न्यायाधीश आहे, माहित नाही का? न्यायाधीश तुम्ही तिकडे असतील, इकडे नाही आहे, इकडे माझा न्याय चालतो नाही का? आणि न्यायाधीशला वाईट वाटत नाही, ठीक आहे. तर तसंच वृंदावनमध्ये त्यांच्या भक्ताबरोबर भगवंतांची एवढं निकटचं संबंध आहे की त्या ठिकाणी काही औपचारिकता नाही आहे, काही भीती नाही आहे की अरे हे भगवंत आहेत, अशी भावना नाही आहे. जसं न्यायाधीशच्या घरामध्ये त्यांचे कुटुंबाचे जे सदस्य असतात त्यांच्यामध्ये मनामध्ये ही भावना नसते की आम्ही न्यायाधीश बरोबर बोलत आहे म्हणून. नाही, ते विचार करणार आम्ही आमच्या नवऱ्याबरोबर बोलत आहे, आमच्या वडिलांबरोबर बोलत आहे, आमचे कोण असतील भावाबरोबर बोलत आहे. तसंच वृंदावनमध्ये कोणीही श्रीकृष्णांना देव म्हणून मानत नाहीत. जे ग्वालबाल आहेत ते म्हणतात ते आमचे मित्र आहेत. नंद महाराज आणि माता यशोदा मानतात हे आमचे पुत्र आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न करा नंद महाराज आणि माता यशोदाला सांगायला की अहो तुमचा मुलगा भगवंत आहे, तर ते मानणार नाही तुमची गोष्टी. ते म्हणणार नाही नाही असं कसं होऊ शकते, आमचा मुलगा आहे हो. तर हे आहे वृंदावन. परंतु मथुरेमध्ये पण, द्वारका मथुरेमध्ये पण अन्य जागांची गोष्टी वेगळी. मथुरा द्वारकेमध्ये पण ज्यावेळी वसुदेव आणि देवकी ह्यांनी श्रीकृष्णांना बघितलं की ज्याप्रमाणे ते कंस आणि त्यांचे जे अन्य मल्लयोद्धा होते, पहलवान होते, त्यांची हत्या केली, त्यांनी त्यांचं वध केलं, तर त्यांना आश्चर्य झालं की अरे हे तरी देव आहेत आणि आम्ही किती मोठं अपराध केलं होतं. आम्हाला वाटलं की हे आमचे पुत्र आहेत म्हणून, पण आता आम्ही एवढं आणि आश्चर्यजनक कार्य केलं तर आम्हाला आता समजलंय हे भगवंत आहेत. किती मोठं अपराध आम्ही केलं.
असं त्यांना वाटलं. पण असं माता यशोदाच्या मनामध्ये विचार येत नाही. वृंदावनमध्ये कोणी असं विचार करत नाही की मी आता कृष्णांच्या प्रती अपराध केलं, ते भगवंत आहेत, मी असं उलटसुलट बोललो. वृंदावनमध्ये भगवंतांशी उलटसुलट बोलतात, सगळे बोलतात. माता यशोदानं बोलतात काय, त्यांनी बांधून पण ठेवलं श्रीकृष्णांना. माहित आहे ना दामोदर लीला, हे आहे वृंदावनची लीला. भगवंतांचे जे दुसरे रूप आहेत, विविध प्रकारचे रूप आहे, त्याच्यामध्ये कोणाला धाडस होत नाही हे सगळं करायला. ज्याप्रमाणे माता यशोदाने श्रीकृष्णांना बांधून ठेवलं, कोणी भगवान नरसिंहदेवचे भक्तांना बांधून ठेवणार काय कधी? कोणाला धाडस होणार करायला? अजिबात नाही. कारण वृंदावनमध्ये एक गोडपण असतं संबंधाचं, की माता यशोदा विचार करते माझा मुलगा आहे, माझं हक्क आहे, माझं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे माझी, ह्याला शिस्त शिकवणे. हा खूप मस्ती करतोय, त्याला शिकवलं पाहिजे खरोखर काय कसं वागलं पाहिजे म्हणून. ते विचार करत नाहीत की भगवंत आहे म्हणून. त्यामुळे वृंदावन एवढं विशेष आहे. आणि कुठे या प्रकाराचं वागणं आणि संबंध भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या मध्ये आम्ही बघत नाही. एवढं जवळचं आणि प्रेमाचं. इतर जेवढे धाम आहेत भगवंतांचे, त्याच्यामध्ये जे भक्त आहेत ते भगवंतांना भगवंत समजून तसं त्यांच्या बरोबर वागतात. परंतु वृंदावनमध्ये श्रीकृष्णांना कोणीही भगवंत समजून वागत नाहीत. त्यामुळे त्यांचे मित्र पण त्यांना सांगतात, ज्यावेळी कृष्ण खेळायला जातात त्यांच्या बरोबर, वेगळे खेळतात, सगळे गिली डंडा खेळतात, काय वेगळे वेगळे त्यांचे खेळ असतात जे लहान मुलं खेळतात. आणि ज्यावेळी माता यशोदा येते कृष्णाला बोलवायला की अरे कृष्ण बलराम या लवकर, या घरी जेवायचा वेळ झालं, एवढं वेळ झालं तुम्ही अजून खेळत आहेत. त्यावेळी श्रीकृष्णांना भीती होते, अरे आई आता ओरडणार, आमच्यावर झालं पाहिजे. पण जायची तयारी करताना बाकी जे मुलं आहेत ते पण धमकी देतात, कृष्ण बघ आता आमचा खेळ जे आहे शिखरावर पोचलेला आहे, आता तू जर गेलास तर पुढच्या वेळी तुला खेळायला घेणार नाही आम्ही, बघ विचार कर. तर कृष्ण घाबरतात. तिकडे पण काय करायचं, माता यशोदा ऐकायचं, ह्यांचं ऐकायचं. तर माता यशोदा पण असं बोलतात, त्यांचे मित्र आहेत ते पण तसे बोलतात, आणि गोपी तरी बोलतातच. अशी किती लीला आहेत. दान घाटी म्हणून एक जागा आहे, तिकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची लीला व्हायचे. एक जागावर गोपीने काय केलं की श्रीकृष्णाची शिखा आहे ते बांधून ठेवली आणि श्रीकृष्णाचा हालायला झालं नाही तिकडून. मस्ती करतो आमच्या बरोबर, ठीक आहे आम्ही शिकवतो, आम्ही जास्त शक्तिशाली आहे, असं सगळं चालतंय वृंदावन मध्ये. कोणी ऐकलं तर त्यांना वाटलं अरे हे काय, ही भक्ती आहे का? त्यामुळे वृंदावन एवढं विशेष आहे. पण आम्ही वृंदावनची भक्तीची नक्कल करू शकत नाही. नक्कल केलं तर संपली आमची भक्ती. आम्ही हळूहळू 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 आमची भक्ती वाढवली पाहिजे. मग असं करून एक दिवस भगवंत आणि त्यांच्या वृंदावनच्या भक्तांची कृपेमुळे आम्हाला पण आमच्या हृदयामध्ये पण ही भावना येऊ शकेल, आणि मग आम्ही खरोखर वृंदावनमध्ये प्रवेश करू शकणार. तर ही वृंदावनची विशेषता आहे. त्या वृंदावनमध्ये तुम्ही सगळे जाऊन आला विमानाने, आणि येताना पण वातानुकूलित रेलगाडीमधून आलं, होय ना? पूर्वी लोक यात्रेला, तीर्थयात्रेला जायचे, चालत चालत जायचे. वर्षभर लागायचं, किती 2 वर्ष 3 वर्ष यात्रेला निघायचं, तर खात्री नव्हती की हे घरी परत येणार की नाही म्हणून. त्यामुळे म्हातारपणात निघायचे की आता किती वर्ष लागेल. आता दक्षिण भारतमध्ये निघाले, कुठे कोणाला गंगामध्ये स्नान आंघोळ करायची आहे, कोणाला वृंदावन जायचंय, कोणाला बद्रीनाथला जायचंय हिमालयमध्ये, कोणाला द्वारकेला जायचंय.
कोणाला जगन्नाथपुरीमध्ये जायचं आहे, किती वर्ष लागत होते जायला, चालत 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 चालत. त्यावेळी विमान नव्हते, रेलगाडी नव्हती. पण आता हे सगळे सुविधा आहेत आमच्याकडे, वापरायला काय हरकत नाही. पण आम्हाला प्रभुपादांचे वचन आठवण ठेवले पाहिजे की वृंदावनमध्ये प्रवेश आणि फक्त रेलगाडी किंवा विमानाचे तिकीटाने करू शकत नाही. त्याच्यासाठी हृदय आणि ती भावना बरोबर असली पाहिजे. बरोबर आहे, हे वृंदावन आहे. श्री वृंदावन धाम की जय. तर आता तेच वृंदावन धाम आहे, ते आम्ही इकडे स्थापित केलं पाहिजे. कसं? श्रील प्रभुपाद म्हणायचे की ज्या ठिकाणी श्रीकृष्णांचं नित्य स्मरण होतंय, ज्या ठिकाणी नित्य श्रवण कीर्तन होतंय भगवंतांचं, ज्या ठिकाणी भगवंतांची सेवा प्रेमाने होत असेल, त्या ठिकाणीच वृंदावन प्रकट झालं आहे, असं आम्ही मानलं पाहिजे. तर वृंदावन एक भौगोलिक स्थान आहे, अवश्य, नक्की. परंतु वृंदावनमध्ये जाऊन आम्ही काही दुसरंच कार्य केलं, ज्याचा संबंध भक्तीचा संबंधच नाही आहे, तर काय उपयोग? आणि जर आम्ही वृंदावनचे बाहेर असलो पण आम्ही वृंदावनचे कार्य करत असलो, तर खरोखर आम्ही वृंदावनमध्ये आहे. जर आम्ही लंडनमध्ये असलो, दिल्लीमध्ये असलो, आंबेवाडीमध्ये असलो, कलकत्त्यामध्ये असलो, जर आमची भावना वृंदावनची असेल, तर आम्ही वृंदावनमध्ये स्थित आहे. बघा, हे एक रहस्य सांगितलं तुम्हाला. तर आंबेवाडीमध्ये पण आता तुम्ही वृंदावन स्थापित करा, छान. आणि जे काही आंबे होतील ते पण भगवंतांना अर्पण करा. आंब्याची झाडं होती का पूर्वी इकडे खूप, त्याच्यामुळे आंबेवाडी नाव आलं की कसं? त्याच्यामुळे आलं का नाव? तर प्रभुपाद म्हणतात, सुरुवातीची अवस्थामध्ये भक्तीमध्ये आम्हाला तेवढा आनंद येत नाही, पण जसं 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 आम्ही परिपक्व होतो भक्तीमध्ये, मग भक्तीची जाणीव बरोबर होते आणि मग त्याचा खरोखर आनंद येतोय. जसं एक आंबा असतो, कैरीच्या रूपमध्ये असताना ते आंबट असतं, पण तोच कैरी ज्यावेळी वाढून मग पिकतंय, मग तो गोड होते. आंबा तोच आहे, पण कच्चा असताना ते आंबट असतं, पिकल्यानंतर गोड होते. तसंच प्रारंभिक अवस्थेमध्ये आम्हाला भक्तीमध्ये वाटतं, अरे काय बसायचं एवढं, कंटाळा प्रवचन कथामध्ये बसायचं, 1 तास जप करायला बसायचं, हे नियमाचं पालन, हे खायचं नाही, ते खायचं नाही, नाही का? पण नंतर आम्हाला आनंद यायला सुरू होते आणि आंबा पिकतो, आणि आंबा पिकल्यानंतर आम्हाला खूप गोड गोड वाटतं. केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा, असं आहे. तर कृपा करून आंबेवाडीमध्ये छान वृंदावन धामाची स्थापना करा. सगळे भक्त प्रेमाने एकत्र व्हा आणि नामस्मरण करा, भगवंतांची सेवा करा. कालकंठ प्रभू आहे इकडे, ते सेवामध्ये व्यस्त आहे कुठे. ते कालकंठ प्रभूने खूप सेवा केली आणि आपण सर्व भक्त पण जुडलेत त्यांच्याबरोबर सेवा करायला. तर आंबेवाडीचे सगळे भक्तांना खूप धन्यवाद. आणि आजचा कार्यक्रम पण किती छान व्यवस्था केली, इकडे पंडाळ पण केलं आहे, सगळं एवढं छान सगळं झालं आहे. तर या भक्तांनी सगळी सेवा केली इकडे, आपण सर्वांना पण धन्यवाद. आणि आपण जे ह्या कार्यक्रमसाठी आलात, आपण सर्वांना पण धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री वृंदावन धाम की जय. गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा.